आता या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता नगरसेवक भाजपचे प्रवक्ते अर्थात नवनाथ बन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। गेले 38 दिवस खरं तर आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करतोय। तुम्ही सुद्धा सकारात्मकरित्या या सगळ्यावर प्रतिसाद देताय। तुम्ही म्हणताय की निश्चितच या सगळ्यावर पावलं उचलली जातील, स्वतः या सगळ्या संदर्भात निर्देश वरिष्ठ नेत्यांकडून दिले जातील, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद येतोय। पण ज्यांनी या महापौर ऋतू तावडे यांनी जुहू बीचवर जावं अशी खरं तर जी अपेक्षा आहे, पण ही माफक अपेक्षा मुंबईकरांची पूर्ण होताना दिसत नाहीये। 38 दिवस झाले तरी पण इथं प्रसिद्धी करता 25 लाखांचा निधी 25 लाखाचा निधी हा महापौरांसाठी नाहीये, हा संपूर्ण महापालिकेसाठी आहे आणि तो आज नव्याने सुरू झालेला नाही। 2 वर्षापूर्वी ते टेंडर निघालं होतं। 2 वर्षापूर्वी ज्या संस्थेला टेंडर दिलं होतं त्या संस्थेचं कंटिन्यू टेंडर होणार आहे। हा वैयक्तिक महापौर कार्यालयासाठी किंवा वैयक्तिक महापौरांसाठी एकट्यांसाठीचा खर्च नाही। मुंबई महापालिकेचे अनेक ट्विटर हँडल आहेत, सोशल मीडिया हँडल आहेत, माय बीएमसी आणि त्यासारखे अनेक विभागाचे सोशल मीडियाचे हँडल आहेत, त्या हँडल साठीचा हा खर्च आहे। त्यामुळे एकट्या महापौरांसाठी 25 लाख रुपये खर्च केले जातात असं म्हणणं चुकीचं होईल, अतिशय अर्धवट पद्धतीनं होईल। त्यामुळे संपूर्ण महापालिकेच्या सोशल मीडियासाठीचं हे बजेट आहे आणि 2 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीनं 25-25 लाख रुपये आपण खर्च करत होतो। आता त्याला रिन्यू केलं जाणार आहे। त्यामुळे हा काहीतरी नव्याने मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय केला जातो असं अजिबात नाही। याआधी देखील अशाच पद्धतीनं 25 लाख रुपये पर इयर अशा पद्धतीनं खर्च केला जातो। 2 वर्ष त्याचा खर्च देखील झाला। त्यावेळेला तर महापौर देखील नव्हत्या, त्यावेळेला प्रशासनाचा कारभार होता आणि महापालिकेला आपल्याला माहितीये की महापालिकेचं ट्विटर हँडल अतिशय चांगलं आहे। तुम्ही कुठलीही कंप्लेंट ऑनलाईन केली तर लगेच त्याला तातडीनं प्रतिक्रिया देण्याचं काम मुंबई महापालिकेच्या वतीने केलंय। मुंबई महापालिकेला ऑनलाईन सुविधा देण्याचं काम मुंबई महापालिकेच्या वतीनं सोशल मीडिया काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतंय। हो नवनाथजी, माफ करा मी तुम्हाला मध्येच टोकलं। सोशल मीडिया खरंच चांगल्या पद्धतीनं काम करतंय मनपाचं, कारण इथं कचऱ्याचं साम्राज्य असताना मध्यंतरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जुहू बीच स्वच्छ केला असं म्हणत एक व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। नाही, मध्यंतरी तुम्ही जेव्हा ही लोकशाहीनी बातमी दाखवली जुहू बीचची, त्यानंतर अमित साटम यांनी तिथे स्वतः जाऊन पाहणी केली। त्यानंतर महापालिकेने तिथे स्वच्छता करण्याचा प्रयत्न देखील केला। परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कचरा हा सरसगट मुंबई समुद्रामध्ये जातो आणि समुद्रातला जेव्हा भरती येते तेव्हा समुद्रातला कचरा पुन्हा मुंबईच्या किनाऱ्यावर येतो। तशीच परिस्थिती जुहू बीचवर आहे। मुंबई महापालिका युद्ध पातळीवर प्रयत्न करून हा कचरा हटवण्यासाठी निश्चितपणे सकारात्मकतेने पाहते। तुम्ही देखील या प्रकरणाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फॉलोअप करताय। तुमचंही मनापासून अभिनंदन की तुम्ही हा प्रश्न लावून धरला। जवळपास 37-38 दिवस झाला हा प्रश्न तुम्ही लावून धरतायत। परंतु तुम्हाला आठवत असेल तर स्वतः अमित साटम हे जुहूच्या किनारपट्टीवर जाऊन आले, महापालिकेच्या अधिकाऱ्याने देखील बघितलं। परंतु समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा पुन्हा एकदा समुद्रातला कचरा किनाऱ्यावर येतोय, त्यासाठी एक कायमस्वरूपी सोल्युशन करायला हवं की मुंबईतला कचरा हा समुद्रामध्ये जाणार नाही, यासाठी देखील आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील। आणि जर समुद्रात कचरा गेला नाही तर पुन्हा तो किनाऱ्यावर येणार नाही। ते एक लॉंग टर्म प्रोसेस आहे। निश्चितपणे आम्ही सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे बघतो आणि आता देखील जुहूचा किनारा स्वच्छ राहिला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, यासाठी मुंबई महापालिका निश्चितपणे प्रयत्न करेल आणि तुमचं देखील अभिनंदन की तुम्ही हा विषय लावून धरला। अगदी नवनाथजी, या सगळ्या मुद्द्यावर खरं तर तुमचे सुद्धा आभार आहेत, कारण तुम्ही गेले 38 दिवस असू द्या, जेव्हा जेव्हा आम्ही या सगळ्या संदर्भात तुमच्याशी संपर्क साधतो तेव्हा मात्र तुम्ही या प्रश्नाविषयी गांभीर्यानं खरं तर जाणून घेऊन, हा प्रश्न जाणून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देताय, सकारात्मक प्रतिक्रिया देताय। अगदी परवा तर आशिष शेलार यांनी सुद्धा म्हटलं की मनपाला या सगळ्या स्वच्छतेपासून स्वतःला वेगळं करता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं। तरी सुद्धा महापुरांना 38 दिवसात 5 मिनिटं वेळ मिळू नये जुहू बीचवर जाऊन पाहणी करण्यासाठी, हे किती दुर्दैव आहे।
नाही, महापौर मुंबईच्या सजग महापौर आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम. आपल्याला कल्पना असेल, रात्री 12:30 वाजता मुंबई महापालिकेचं सभागृह संपलं. म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत लोक मुंबई महापालिकेमध्ये होते. मुंबईकरांच्या हिताचंच काम मुंबईच्या महापौर करतात. रात्री 12:30, आपल्या माहितीसाठी रात्री 12:30 वाजेपर्यंत मुंबई महापालिकेचं कामकाज चाललं, सभागृहाचं कामकाज चाललं. मुंबईच्या महापौर ह्या मुंबईच्या हिताचंच काम करतात. त्या कुठेही घरात बसलेल्या नाहीत. त्या सातत्यानं फील्डवर असतात. कुठे दुर्घटना घडली तर तातडीनं जातात. मुंबई महापालिकेच्या सर्व हेच म्हणायचंय नवनाथजी, जो तुम्हीच मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. दुर्घटना घडल्यावर मुंबईच्या महापौर आम्हाला रस्त्यावर दिसतात. जेव्हा दुर्घटना घडते, जेव्हा घाटकोपरची दुर्घटना घडली त्यावेळी महापौर लगेचच आम्हाला ग्राउंडवर दिसल्या. तशी परिस्थिती जुहू बीचवर घडल्यावरच महापौर आम्हाला तिथं दिसणार आहेत का? सजग महापौर आहेत, जाणीव असलेला महापौर आहेत. तुम्ही म्हणताय 3-3 वाजेपर्यंत काम महानगरपालिकेचं सुरू होतं, की जे बेस्टच्या मुद्द्यावरून तापलेलं होतं वातावरण. कारण बेस्टमध्ये काही जे बेस्ट बस स्टँड जे आहेत ते जे काही प्रायव्हेटला देण्यात आले त्या सगळ्या संदर्भात वातावरण तापलं आणि म्हणून अगदी रात्री 1-2 वाजेपर्यंत सभागृह सुरू होतं. या सगळ्या मुद्द्यावर महापौर जर सजग असतील, आता सकाळपासून नवनाथजी आम्ही त्यांना सतत फोन करतोय, महापौर फोन कट करतायत, मुंबईकरांना उत्तर देत नाहीयेत. महापौर रात्री 12:30-1 वाजता सभागृह संपलं मॅडम. 12:30-1 वाजता सभागृह संपल्यानंतर लोक घरी गेले आपल्या. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत लोकांना वेळ लागला आणि महापौर कुठेही कुठल्याही प्रश्नापासून पळ काढत नाहीत. ते कुठलाही प्रश्न असला तर पत्रकार परिषदेला समोर जातात. आज मुंबई महापालिकेनं स्पष्टीकरण दिलंय की ज्या टेंडरची तुम्ही गप्पा सांगताय तुम्ही आणि ज्या टेंडर बद्दल बोलताय सोशल मीडियाच्या, त्या टेंडर 2 वर्षापासून निघतंय आणि ते एकट्या महापौर मॅडमचं नाहीये. ते संपूर्ण महापालिकेच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या व्यवस्थेचं टेंडर आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं महापौरांना जाणीवपूर्वक टार्गेट करणं देखील चुकीचं आहे. तुम्ही टार्गेट करण्याचा मुद्दाच नाहीये नवनाथजी. त्या सभागृहात तुम्ही सुद्धा होतात, ऐकून घ्या, त्या सभागृहात तुम्ही सुद्धा होतात 1-2 वाजेपर्यंत. तरी तुम्ही फोन उचलताय, या सगळ्यावर गांभीर्यानं स्वतःची प्रतिक्रिया देताय, बोलताय. हे कौतुकाचं नाहीये का? नाही, महापौर देखील बोलतील. महापौर देखील पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये खुलासा देतील. कारण प्रत्येक वेळेला फोनवरनं उत्तर देणंच असं होत नाही. आता सकाळी तुमचा फोन मला देखील येऊन गेला, पण मी एका झूम मीटिंग मध्ये होतो त्यामुळे मला तुमचा फोन उचलता आला नाही. तर याचा अर्थ मी पण तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया दिली होती, हे कौतुकाचं आहे. हे मला महाराष्ट्राला सांगावं लागेल. तुम्ही फोन कट केलेला नव्हता, आपण एका वेगळ्या कामात आहोत हे तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं. याला बांधिलकी म्हणतात मुंबईकरांची. नाही, महापौर देखील मुंबईकरांसाठी बांधील आहेत. आणि जुहूचा प्रश्न तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडता. स्वतः अमित साटम तिथे पाहणी करून गेले का नाही? मुंबई महापालिकेचे अधिकारी तिथे पाहणी करून गेले का नाही? आणि आम्ही कुठे पळ काढतोय? आम्ही म्हणतच नाही की ती जबाबदारी आमची नाहीये. आपण स्क्रीनवर बघा, तिथं महापालिकेचेच कर्मचारी काम करतायत, तिथे स्वच्छता महापालिकेचेच कर्मचारी करतायत. परंतु आपल्याला मुंबईच्या पर्यावरणाची देखील चिंता करावी लागेल की समुद्रामध्ये कचरा जातो आणि तो कचरा पुन्हा भरती आली की किनारपट्टीवर येतो. त्यामुळे त्याच्यावर एक कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे, तरच हा प्रश्न सॉल्व्ह होईल. नाहीतर रोज आपण साफ करू आणि दुसऱ्या दिवशी रात्री भरती आली की पुन्हा कचरा समुद्र किनाऱ्यावर येईल, तर हे कधीच प्रश्न संपणार नाही. त्यासाठी कायमचा उपाय योजना करायला हव्यात आणि मुंबई महापालिका त्यासाठी कटिबद्ध आहेत. मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे देखील त्याबद्दल कटिबद्ध आहेत. कारण आम्हाला मुंबईकरांची सेवा करण्यासाठी लोकांनी निवडून दिलंय आणि निश्चितपणे आम्ही तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा प्रश्न लावून धरला. महापालिका तिथं काम करते ते देखील आपण बघतोय की महापालिका कुठेही हातात हात धरून राहिलेली नाहीये, ती गप्प बसलेली नाहीये. महापालिकेचे सफाई कर्मचारी असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, फील्डवर उतरतात, काम करतात आणि तो किनारा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु भरती आल्यानंतर पुन्हा जैसे ती परिस्थिती येते. याच्यावर एक कायमस्वरूपी सोल्युशन काढावं लागेल आणि तो सोल्युशन काढण्यासाठी निश्चितपणे थोडा वेळ जाईल, परंतु येत्या काही दिवसामध्ये ते सोल्युशन निघालेलं असेल. अगदी. नवनाथजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या संदर्भात इतका वेळ देऊन संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.